हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाचा अध्यादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं। मुख्यमंत्री शिंदेंनी नवा जी.आर. दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे। विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतो, शपथ पाळली, आरक्षणाबाबत दिलेला शब्दही पूर्ण केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाशीमध्ये विधान। सरकारने घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय की मराठ्यांची फसवणूक याचा अभ्यास करावा लागणार, मंत्री छगन भुजबळांची सावध प्रतिक्रिया। सरकारनं मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही, झुंडशाहीने कायदा बदलता येत नाही। ओबीसी उद्या निर्णय घेणार, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द। तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। मराठवाड्यामध्ये कमी नोंदी सापडल्या त्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार, वेगळा कायदा करण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे यांची माहिती। जात शपथपत्रानं नाही तर जन्मानं येते, सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ओबीसीत आल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षणही गमावलं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, आमचा आणि सरकारचा विरोध संपला, मराठा समाजासाठी कायम लढत राहणार, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांकडून विजयी सभेत जरांगेंवर कौतुकांचा वर्षाव, शिंदेंकडून जरांगेंचा मराठा संघर्ष नेता असा उल्लेख, तर जरांगेंनी मराठ्यांच्या हक्काचं मिळवलं, मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश, मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना विजयी गुलाल लावला, तर मनोज जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पेढा भरवत विजय साजरा। मनोज जरांगेंनी म्हटल्याप्रमाणे मराठा आंदोलकांनी सभेत विजयाचा गुलाल उधळला, मुख्यमंत्र्यांकडून अध्यादेश सुपूर्द होताच सभास्थळी सर्वत्र गुलालाची उधळण। मनोज जरांगे यांच्याकडून शाल आणि तलवार देत मुख्यमंत्र्यांचा सन्मान, तर मुख्यमंत्र्यांकडून तलवार उचलत उपस्थितांना अभिवादन। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचा बंदोबस्त तैनात। नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत दक्षिण पश्चिम मतदारसंघात क्रिकेट सामने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या मैदानामध्ये जोरदार फटकेबाजी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा 150 रुपये ते 400 क्विंटल दर, शेतकरी हवाली। कॉन्क्रीट प्रकल्पांमुळे पुण्यातील वाकड, ताथवडे आणि पुनावळेमधील हवा प्रदूषित, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न, कोस्टल रोडचं 84% काम पूर्ण, लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 टप्पा पूर्ण करण्याचा मानस। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।